श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी. लातूर महानगरपालिकेचं 2025-26 या वर्षासाठीचं 17 लाख रुपये शिलकीचं अंदाजपत्रक सादर आणि अहमदपूर इथल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचं उद्घाटन. या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती. लातूर जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यानिमित्त समता सप्ताह राबवण्यात आला. जयंतीच्या एक दिवस अगोदर लातूरात जय भीम पदयात्रा काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे विरोळे यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीनं दयानंद महाविद्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे चित्ररथाच्या माध्यमातून देखावे सादर करण्यात आले होते. लेझिम, ढोल पथकही यात सहभागी झाली होती. जयंतीच्या दिवशी अहमदपुरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, बुथड्यात आमदार अभिमन्यू पवार, उदगीरला आमदार संजय बनसोडे आणि लातूरात आमदार अमित देशमुख यांनी सार्वजनिक अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून उष्णतेशी लढा या वेगळ्या विषयावर आपत्ती व्यवस्थापन कक्षानं लातूर इथं एकदिवसीय कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, दिल्लीतल्या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटचे रजनीश सरीन सहभागी झाले होते. या कार्यशाळेत लातूर जिल्ह्याच्या पर्यावरण संरक्षणासाठी येत्या पावसाळ्यात अमृतधारा अभियान लोकसहभागातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूर महानगरपालिकेचं 2025-26 या वर्षासाठीचं 17 लाख रुपये शिलकीचं अंदाजपत्रक आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सादर केलं. आगामी वर्षासाठी 1064 कोटी 7 लाख रुपये अपेक्षित जमा होणार असून 1063 कोटी 90 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. करवाढ नसलेलं हे अंदाजपत्रक असल्याचं मनोहरे यांनी सांगितलं. लातूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावं यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत होते. त्याला या महिन्यात यश आलं. लातूरला असलेलं पूर्णमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन आता पूर्णमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था म्हणून सुरू होणार असून येत्या जून महिन्यापासून हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार असल्याचं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आलं. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी लातूर जिल्हा दौऱ्यात आढावा बैठक घेतली. भूकंपग्रस्त भागात वनविभागानं 68 हेक्टरवर जी वृक्ष लागवड केली आहे त्याचं कौतुक करून उर्वरित गावातही लोकप्रतिनिधींच्या सहभागातून झाडं लावून त्यांचं संगोपन करण्याचं आवाहन गोऱ्हे यांनी केलं. अहमदपूर इथल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी या विभागातल्या कामाचा आढावा घेतला. अहमदपूर तालुक्यातल्या हंगेवाडी इथल्या तलावातला गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ देखील पाटील यांच्या हस्ते झाला. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन जलसंधारणाच्या चळवळीला वेग देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या पाणीटंचाई उपाययोजना तसंच 7 कलमी कार्यक्रमाच्या यशस्वीतेचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी उपस्थित होते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर इथल्या तेलबिया संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या तिळाच्या TLT-10 या नव्या वाणाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. यामुळे देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. औसा इथल्या डाकघराचं लोकार्पण आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झालं. डाक विभागाच्या मोकळ्या जागेवर कर्मचारी निवासस्थान बांधण्यासाठी आणि लातूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र डाक विभाग सुरू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी घोषित केलं. जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अहमदपूर तालुक्यातल्या नांदुरा आणि लिंगदाळ या गावाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. लातूर शहरात रिंगरोड परिसरातल्या औरा थाईस पॉवर छापा मारत पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी दिल्ली, मुंबई, तेलंगणा राज्यातल्या 5 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी लातूर शहरातल्या MIDC पोलीस ठाण्यात अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जागतिक स्वमग्नता दिनाच्या निमित्तानं संवेदना प्रकल्पात दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सक्षम संघटना, जिव्हाळा पालक संस्था यांच्या वतीनं कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाचे आयुक्त S. गोविंदराज यावेळी उपस्थित होते. स्वमग्नता असलेल्या मुलांचा बौद्धिक आणि मानसिक विकास साधण्यासाठी पालकांसह समाजाच्या विशेष प्रयत्नांची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृती करता लातूर पोलीस दलातर्फे मॅरेथॉन घेण्यात आली. यामध्ये सुमारे 8000 धावपटूंनी सहभाग घेतला होता. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.